आता आपण क्वेश्चन्स घेतोय. लास्ट टाइमला आपला जो टॉपिक होता त्याच्याच पुढचा आपण आता घेतोय. ओके, आणि क्वेश्चन आन्सर्स घेतोय रिफ्रॅक्शन लाईटचा. जर तुम्ही रिफ्रॅक्शन लाईटचा पहिला पार्ट बघितला नसाल तर पहिला पार्ट पहिले बघून घ्या. तुम्हाला हवा असेल तर पहिले रिवाईजसुद्धा करून घ्या. पहिले तो एकदा बघा आणि त्याच्यानंतर मग या समकडे लक्ष द्या. ओके, सो तो एकदा रिवाईज करून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर मग हा परत एकदा चालू करा बघायला. ओके, आता क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, याला सॉल्व करूयात आपण. क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेलं आहे, इफ वेवलेंथ इन एअर इज 6000 आर्मस्ट्रॉंग अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 3/2, देन व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ एअर, सॉरी व्हॉट इज द वेवलेंथ इन ग्लास आहे ते. ओके, क्वेश्चनमध्ये थोडीशी मिस्टेक आहे. इथे वेवलेंथ ऑफ ग्लास फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, वेवलेंथ ऑफ ग्लास, ग्लासचा वेवलेंथ आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो काय आता कसं काय सॉल्व करायचं याला, जे गिवन दिलं आहे ते लिहून घेऊयात. वेवलेंथ इन एअर दिलेली आहे 6000. मग वेवलेंथ इन एअर याला काय कसं लिहाल, वेवलेंथला लॅम्बडाने डिनोट करतात. सो लॅम्बडा ए दिलेला आहे आपल्याला. लॅम्बडा एची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 6000 दिलेली आहे. सो वेवलेंथ इन एअर झाली 6000. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 3/2. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ग्लासचा. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण याच्याने डिनोट करतो, म्यूनी. कशाचा दिला आहे, ग्लासचा. विथ रिस्पेक्ट टू काय आहे, विथ रिस्पेक्ट टू एअर दिला आहे त्यांनी, दुसरा मीडियम एअर सांगितलेला आहे. मग आता याची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी, व्हॅल्यू दिलेली आहे 3/2. व्हॅल्यू लिहायची ते 3/2. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, देन व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ ग्लास. मग ग्लासची वेवलेंथ किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. ओके, ग्लासची वेवलेंथ किती, ग्लासची वेवलेंथ म्हणजे इथे लॅम्बडा जी काढायचं आहे आपल्याला. ओके, सो फॉर्म्युला आपला याचा म्यूजीचा वापरायचा. सॉरी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे खूप सारे फॉर्म्युले होते, मागच्या लेक्चरला कव्हर केलेले. ओके, मी परत एकदा लिहून देतो. म्यू ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअरर मीडियम, ह्याचे खूप सारे फॉर्म्युले होते. एकतर आपण ह्याला असं लिहायचो साइन आय अपॉन, सॉरी आयच्या बदली आपण हे घेऊयात ना, आर घेऊयात. रिफ्रॅक्टिव्हचा अँगल अपॉन सॉरी रेअररचा अँगल अपॉन डेन्सर याचा अँगल, आणि नंतर होता स्पीड ऑफ रेअरर अपॉन स्पीड ऑफ डेन्सर. त्यानंतर होता लॅम्बडा आर अपॉन लॅम्बडा डी. त्यानंतर होता म्यू डी अपॉन म्यू आर. हा फक्त उलटा होता. तर हे सगळे फॉर्म्युलेस होते आपले काही. ठीक आहे, हे असे फॉर्म्युलेस होते आपल्या कालचे. आता ह्यापैकी आपल्याला कुठला फॉर्म्युला रिक्वायर आहे, हा वाला रिक्वायर आहे, रेअरर टू डेन्सर. ओके, आता रेअरर कोण आहे आपला, रेअरर एअर असतो. ओके, एअर हा रेअरर मीडियम आहे आणि डेन्सर मीडियम कोण आहे, डेन्सर मीडियम ग्लास आहे. मग फॉर्म्युला काय येईल आपला, म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. ओके, फॉर्म्युला आपला येईल हा लॅम्बडा आर अपॉन लॅम्बडा डी. लॅम्बडा आर म्हणजे काय, एअरचा लॅम्बडा, बरोबर आहे. रेअररमध्ये एअर आहे आणि डेन्सरमध्ये कोण आहे, डेन्सरमध्ये कोण आहे, डेन्सरमध्ये आहे ग्लास. व्हॅल्यूज पुटअप करा. याची व्हॅल्यू गिवन दिली आपल्याला. ओके, आपल्याला लॅम्बडा जीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या दोघांची शिफ्टिंग करा, फक्त एक दोघांची सिंपल शिफ्टिंग करा. या दोघांची व्हॅल्यू आहे ती इंटरचेंज करा. काय येईल इंटरचेंज केला तर, लॅम्बडा जी वरती येईल आणि हा आहे ती खाली येईल, ए म्यू जी. वरती कोण आहे, लॅम्बडा ए आहे. ओके, सो थोडा सॉल्व करा याला आणि बघा आन्सर काय येते ते. लॅम्बडा जी
इक्वल टू लॅम्बडा एचा आन्सर किती आला आहे आपला? यस, लॅम्बडा एअरचा दिलेला आहे बघा 6000, 6000 दिलं आहे. अपॉनमध्ये काय येईल? अपॉनमध्ये येईल म्यूजीची व्हॅल्यू 3/2. ओके, सो 3/2 इथं केला तर आन्सर काय येईल? 2 इथं वरती जाईल मल्टिप्लायला, 6 2 12 येईल. बरोबर आहे, 2 आपला वरती जाईल ना मल्टिप्लायला, हा 2 आहे तो वरती मल्टिप्लायला जाईल, वरती होईल 12,000. 6 × 2 12 अपॉन 3 दॅट इज 4000. ओके, सो आन्सर आला 4000 आर्मस्ट्रॉंग. लॅम्बडा जी इक्वल टू 4000 ए नॉट. ओके, सो हा आपला लॅम्बडा जीचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, चला एक सेम टाईपचा क्वेश्चन फटाफट इथले इथं कव्हर करून घेऊ. अगोदर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढा. ओके, लिहून घ्या फटाफट. ऑल राईट, सो नेक्स्ट क्वेश्चन थोडासा चेंज करून दिला आहे तुम्हाला. हे एवढा रफ करतो मी. आता ह्या क्वेश्चनला आपण सॉल्व करूयात. ओके, क्वेश्चनमध्ये काही वेगळं नाही दिलं आहे, फक्त वेव्हलेंथच्या बदली आता स्पीड ऑफ लाईट घेतलेली आहे. स्पीड ऑफ लाईट इन एअर किती दिला आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे ग्लासचा सेम 3/2च. आणि स्पीड ऑफ लाईट इन ग्लास काढायला सांगितलं आहे. म्हणजे एक लाईट आहे जी एअरमधनं पास होते ग्लासमध्ये. जेव्हा ती लाईट एअरमध्ये होती ना तेव्हा तिचा स्पीड होता 3 × 10⁸. आणि ज्यावेळेला ती एअरमधनं ग्लासमध्ये एंटर झाली त्यावेळी तिची स्पीड किती असेल ती स्पीड काढायची आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. फॉर्म्युला यूज करा, आन्सर काढा. ओके, फॉर्म्युला यूज करा जस्ट आणि आन्सर काढा. काय येईल आता स्पीडसाठी? काय फॉर्म्युला येईल? ओके, एक मिनिट. हे सिलेक्टेड गोष्ट आहे ती कॉपी करून ठेवतो. कॉपी. ओके, हे कट करतो आता. ओके, सो आता सॉल्व करू याला. आता आपल्याला हे तर माहिती आहे, हे सगळे फॉर्म्युलेज होते हे आपल्याला माहिती आहेत. ह्याच्यामध्ये आता स्पीड ऑफ लाईटसाठी कुठला फॉर्म्युला येईल? पहिले आता गिवन डेटा लिहून घेऊ यात. हे फॉर्म्युलेज झाले सगळे. स्पीड ऑफ लाईट इन एअर. आता स्पीड ऑफ लाईटला सीनी डिनोट करतात. ठीक आहे, जर तुम्हाला आईन्स्टाईनचा फॉर्म्युला माहिती असेल काय होता? E = mc². त्याच्यामधला m हा मास असतो आणि c हा स्पीड ऑफ लाईट असते. सो स्पीड ऑफ लाईटला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? स्पीड ऑफ लाईटला c नी डिनोट करतात. ठीक आहे, स्पीड ऑफ लाईटचा सिम्बॉल काय आहे? c आहे. क्लिअर आहे? ओके, सो आता स्पीड ऑफ लाईट म्हणजे आता यांना सॉल्व कसं करायचं? सिम्बॉल त्यांनी दिलेले आहेत तसे घ्यायचे. ओके, स्पीड ऑफ लाईट इन एअर दिलेला आहे म्हणजे स्पीड ऑफ लाईटचा सिम्बॉल आहे c आणि c एअरचा किती दिलेला आहे? 3 × 10⁸. सो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दुसरी गोष्ट दिलेली आहे त्यांनी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इन एअर, ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. ठीक आहे, मग ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिला आहे? 3/2 दिला आहे. सो आणि काढायचं काय आपल्याला? स्पीड ऑफ काढायचं आहे आपल्याला ग्लास. ओके, सो सेम क्वेश्चन आहे, तसंच्या तसंच सॉल्व करायचा होता. फॉर्म्युला काय वापरायला पण याच्यासाठी फॉर्म्युला आपण वापरू स्पीडसाठीचा CR/CD. सो म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर = स्पीड ऑफ रेअरमध्ये एअर आणि स्पीड ऑफ डेन्सर म्हणजे काय येईल? डेन्सरमध्ये येईल ग्लास. ओके, आपल्याला काढायचं काय? CG काढायचं आहे. मग CG वरती येईल, दोघांची पोझिशन आहे ती इंटरचेंज करा. ओके, दोघांची जस्ट पोझिशन इंटरचेंज करा. पोझिशन इंटरचेंज केलं तर आन्सर काय येईल? CG वरती येईल
इक्वल टू सी ए डिवाइडला काय येईल ए म्यू जी. आन्सर काढायचा सी जी इक्वल टू सी एचा आन्सर किती आहे स्पीड इन एअर 3 × 10⁸. सो 3 × 10⁸. आणि ह्याचा आन्सर किती आहे म्यू जीचा 3/2 आन्सर आहे. ओके. सो अपॉनला फक्त येईल 3/2. आता हा 2 आहे तो वरती येईल 2 आहे तो वरती येईल 3 ॲज इट इज इंटू 10⁸ ॲज इट इज अपॉन 3 ॲज इट इज. 3 गेटिंग कॅन्सल. किती येईल आन्सर सी जीचा येस सी जीचा आन्सर येईल फक्त 2 × 10⁸ मीटर/सेकंड. ओके. सो सिम्पल फॉर्म्युला बेस सम आहेत तुम्हाला लक्षात आले असतील. ओके. आन्सर लिहून घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. मग आपण नेक्स्ट समकडे बघूयात. ओके. फटाफट एसेस काढायचा. ओके. सो हा लिहून झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन देतो तुम्हाला आणि नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर मला तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर इज 3 × 10⁸ मीटर/सेकंड. वेलोसिटी ऑफ लाईट इन ग्लास इज 2 × 10⁸. हेन्स कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आता इकडे हा उलटा आहे. मागाशी आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गिवन होता आणि या सममध्ये आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो काढायला सांगितला आहे त्यांनी. सो हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. फटाफट तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढायचा. ओके. ठीक आहे. चला आता आपण ह्याचा आन्सर टॅली करूयात. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर दिलेला आहे त्यांनी. म्हणजे काय दिलेलं आहे सी म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड रे. थोडक्यात स्पीडचा जो सिम्बल आहे तो सीच असतो. स्पीड व्हेलॉसिटी दोघांचा एकच. स्पीड इन एअर दिला आहे म्हणजे सी एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. किती दिलेली आहे 3 × 10⁸. इथे एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा की एअरची स्पीड आहे ती कॉन्स्टंट असते 3 × 10⁸ मीटर/सेकंड. म्हणजे लाईटचा स्पीड असतो ना एअरमध्ये तो याच स्पीडला असतो 3 × 10⁸. आता पुढे दिला आहे द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास किती दिलेला आहे 2 × 10⁸ मीटर/सेकंड. काढायला काय सांगितलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला काय सांगितलं आहे हेन्स कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. हा आपल्याला काढायला सांगितलं आहे. सगळ्यात पहिले तर फॉर्म्युलेस लिहून घेऊयात. ओके. फॉर्म्युलामध्ये आपला रिक्वायर फॉर्म्युला कुठला आहे बघा. रिक्वायर फॉर्म्युला कुठला आपला ओके एक मिनिट. आपला रिक्वायर फॉर्म्युला कुठला आहे स्पीडवाला CR/CD. मग जस्ट फॉर्म्युला पुटअप करा. म्यू डेन्सर मीडियम कोण आहे ग्लास आहे. ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर फॉर्म्युला काय येईल CR/CD. आर म्हणजे रेअररवाला एअर आहे आपला आणि डेन्सरवाला कोण आहे डेन्सरवाला आहे ग्लास. व्हॅल्यूज पुटअप करा दोघांच्या. ए म्यू जी इक्वल टू सी एची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ आणि ग्लासची किती आहे ग्लासची व्हॅल्यू आहे 2 × 10⁸. आन्सर किती येईल 3/2 म्हणजेच 3/2 1.5. सो हा झाला तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा आन्सर. इथे आता तुम्हाला आणखी एक क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. पहिले तर याचा स्क्रीनशॉट काढा फटाफट. ओके. सो आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं विचारू शकतात की हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याचं युनिट काय येईल. ठीक आहे. किंवा असं विचारतील क्वेश्चनमध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे अशी कुठली क्वांटिटी आहे जिला डायमेन्शनच नाही आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनला येईल एकात स्पीड येईल एकात डिस्प्लेसमेंट येईल. ठीक आहे. एकात येईल तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. एकात येईल तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इकडे काहीतरी दुसरं असं ऑप्शन देतील एक्सेलरेशन वगैरे. तर मग इथे तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑप्शन करेक्ट असेल.
ठीक आहे, कारण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कधी डायमेन्शन नसतो. दोन गोष्टी आहेत, एक तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला डायमेन्शन नसतो, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेनला पण कधीच डायमेन्शन नसतो. ठीक आहे, ज्या दोन गोष्टींना डायमेन्शन नसतो. सो एवढं आता तुम्ही कॉन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा. आणि फटाफट एस वगैरे काढायचं असेल तर एस काढा, मग नेक्स्ट घेऊयात. ओके, सो मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हालाच कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. ओके, ह्याचा आन्सर आपलं मला दिलेला आहे मी, आणि हा क्वेश्चन कम्प्लिटली तुम्हालाच सॉल्व करायचा आहे. ओके, मी ते आन्सर दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चनमध्ये बघा, रीड करा काय दिलं आहे. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर काढायचं आहे. सी ऑफ वॉटर काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा फाइंड आउट करायचा आहे. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे म्यू ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर किती दिलेला आहे, 4/3. आणि दुसरी गोष्ट दिलेली आहे तुम्हाला सी एची पण व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे वेलॉसिटी इन एअर किती दिले, 3 × 10⁸. आपला फॉर्म्युला यूज करा आणि आन्सर काढा इथे. ओके, जस्ट फॉर्म्युला यूज करा, हा वाला स्पीडवाला, हा फॉर्म्युला यूज करा इथे आणि आन्सर काढा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी. क्वेश्चन हवा असेल तर लिहून घ्या आणि सॉल्व करा. हा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. सो पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, मोठा क्वेश्चन आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. ओके, थोडासा हा समजून करायचा आहे व्यवस्थित. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर आर 3/2 अँड 4/3. क्वेश्चन कळते तुम्हाला काय दिलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आणि वॉटर दोघांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेत. ठीक आहे, इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आपला दोघांचा दिलेला आहे. ओके, दोघांचा दिलेला आहे, म्हणजे काय येईल इथे आन्सरमध्ये, म्यू दोघांचा दिलेला आहे. ओके, कोणाकोणाचा दिला आहे बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अँड वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर आहे आणि वॉटर पण विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. ह्या दोघांना पण विथ रिस्पेक्ट टू एअर घ्यायचा आहे. पहिला काय आहे, ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर किती दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअरचा, दिलेला आहे 3/2. पहिल्याचा 3/2 दिला आहे ना, बरोबर आहे. पहिल्याचा त्यांनी 3/2 दिला आहे, ग्लासचा 3/2 दिला आहे. दुसरा आहे वॉटरचा किती दिला आहे, 4/3. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर किती दिलेला आहे, हा 4/3. ओके, सो हा दिला आहे त्यांनी 4/3. आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, पुढे बघा क्वेश्चन अजून रीड करा, अजून केलाच नाही आपण. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास अँड इन एअर, म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं आहे इथे, टू फाइंड लिहितो. टू फाइंड वरती गिवन लिहा हो असेल तर, गिवन. ओके, आणि टू फाइंड काय करायचं इथं, टू फाइंड त्यांनी करायला सांगितलं आहे कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास अँड इन एअर, म्हणजे व्हेलॉसिटी काढायची आपल्याला इन ग्लास, velocity of light in glass and velocity of light in water. म्हणजे दोन क्वेश्चन एकदा सॉल्व करायचे आहेत, फॉर्म्युला तोच आहे. आणि फायनल त्यांनी दुसरा क्वेश्चन दिला आहे. ओके, दोन क्वेश्चन हे एकदा सॉल्व करायचे आहेत. नंतर त्यांनी दिलेला आहे पुढचा क्वेश्चन, फ्रॉम धिस कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. हे तुम्हाला कळते का, दोन कंडिशन आहेत. आता ही पहिली कंडिशन आहे आपली, हे जे सॉल्व करतोत ना, हे सगळं पहिली कंडिशन आहे. एक मिनिट, हा प्रॉपर नाही झाला. म्हणजे त्यांनी थोडक्यात ना ही पहिली कंडिशन दिलेली आहे. ओके, त्यांनी ही कंडिशन 1 दिलेली आहे आणि सेकंड कंडिशनमध्ये काय दिलं आहे, कंडिशन 2 मध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा जरा.
ही झाली कंडिशन 1 आणि ही झाली कंडिशन 2. याच्यात काय दिलं आहे त्यांनी? यस, फ्रॉम धिस रिझल्ट कॅल्क्युलेटेड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजे याच्यातनं आपल्याला दोन गोष्टी भेटतील, एकतर CG भेटेल आणि CW भेटेल. आपल्याला आता इथे गिवनमध्ये बघा काय असेल दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला CGचा आन्सर येईल. ओके, सॉरी, CGचा आन्सर आपला येईल आणि CWचा आन्सर असेल तो पण येईल. मग आपल्याला इथून काय काढायचं आहे? इथून आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ग्लासचा विथ रिस्पेक्ट टू वॉटर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. मग याचा फॉर्म्युला आपला आहे तो अप्लाय करायचा आणि याचा आन्सर आहे तो काढायचा. फॉर्म्युला काय येईल इथे? ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटरचा फॉर्म्युला काय येईल? CW म्हणजे स्पीड ऑफ वॉटर अपॉन स्पीड ऑफ ग्लास. बस हा वाला फॉर्म्युला इथे टाकायचा आणि आन्सर येईल सिम्पली. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे खूप सारे फॉर्म्युले होते, लक्षात आहेत ना? हे बघा दाखवतो. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे आपले खूप सारे फॉर्म्युलेस होते. एवढे सगळे फॉर्म्युले होते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे. त्याच्यामधला आपला कुठला स्पीडवाला फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. ठीक आहे. ओके, सो आता याला सॉल्व करायला घेऊ आपण. पहिले कंडिशन 1 सॉल्व करू. कंडिशन 1 सॉल्व करू आपण. पहिल्या कंडिशनमध्ये काय दिले? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय ह्याचा. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे आणि अजून काय दिलंय का? ओके, आता इथे दोघांसाठी नाही, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिलाय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा काय दिलाय? म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर दिलेला आहे 3/2. फॉर्म्युला अप्लाय करा इकडं. फॉर्म्युला कुठला होईल आपला? स्पीडवाला फॉर्म्युला होईल, CR/CD. सो फॉर्म्युला काय याचा? एअर म्यू ऑफ G इक्वल टू फॉर्म्युला आपला आहे CR/CD. CR म्हणजे रेअररला कोण आहे? एअर आहे आणि डेन्सरला कोण आहे? ग्लास आहे. ओके, सो याला इथं सरळच कंटिन्यू करूयात आपण. स्पीड ऑफ एअर बघा किती दिलाय. स्पीड ऑफ एअर कधी पण तुम्हाला मगाशीच सांगितलेलं मी, स्पीड ऑफ एअर कधी पण लक्षात ठेवा. स्पीड ऑफ एअरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि फिक्स आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही स्पीड ऑफ एअरची व्हॅल्यू आहे ती फिक्सच आहे कम्प्लिटली. मग आता ती व्हॅल्यू आहे ती इथं पुटअप करा. 3 × 10⁸ अपॉनमध्ये काय आहे? अपॉनमध्ये CG आहे. CG म्हणजे स्पीड ऑफ ग्लास. स्पीड ऑफ ग्लास किती दिले? स्पीड ऑफ ग्लास काढायचं आहे आपल्याला ना. हे बघ ना, स्पीड ऑफ ग्लास काढायचं आहे आणि स्पीड ऑफ वॉटर काढायचं आहे. CG आपल्याला माहिती नाही. ओके, सो पुढच्या स्टेपमध्ये जर याला आपण सॉल्व करायला गेलो तर म्यू याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. याची व्हॅल्यू दिली 3/2. सो इथे 3/2 येईल आणि इकडे काय येईल? 3 × 10⁸ अपॉन CG. दोन्ही साईडचा 3 आहे तो कट झाला. CG आहे तो इकडं क्रॉस मल्टिप्लायला जाईल. ओके, कळते ना? CG आहे तो इथे क्रॉस मल्टिप्लायला जाईल इथे CG. सो आन्सर काय येईल तुमचा? क्रॉस मल्टिप्लाय केला तर CG वरती जाईल आपला. ह्या 2ला पण इकडे पाठवा, ह्याचा पण क्रॉस मल्टिप्लाय करा, सेम टू सेम क्रॉस मल्टिप्लाय. आन्सर काय येईल? CG आला इथे वरती आणि 2 गेला इकडे वरती. मग 2 × 10⁸ सिम्पल व्हॅल्यू भेटली आपल्याला ग्लासची. ओके, ग्लासची आपल्याला डिरेक्टली व्हॅल्यू भेटली. आता जशी ग्लासची काढली ना तशी सेम टू सेम प्रोसिजर दुसऱ्यासाठी पण आहे. बाजूला करतो मी. ओके, बाजूलाच करतो मी. दुसऱ्यासाठी पण सेम प्रोसिजर आहे. ओके, आता इकडं एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लासचा आपण काढला. एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लासचा 3/2 वाला काढला. आता एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटरवाला काढा. मग काय येईल? म्यू ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर इक्वल टू फॉर्म्युला काय येईल आपला? स्पीड ऑफ एअर, पहिल्याचा स्पीड ऑफ एअर अपॉन स्पीड ऑफ वॉटर.
आता इथे स्पीड ऑफ वॉटर, इथे स्पीड ऑफ वॉटर काढायचं आपल्याला. दोघांची पोझिशन इथंच इंटरचेंज करा म्हणजे काय प्रॉब्लेमच नको आपल्याला. दोघांची पोझिशन आहे ती इथल्या इथेच इंटरचेंज करा. ओके, सो काय आन्सर येईल इंटरचेंज केला तर CW वरती येईल आणि CA अपॉन A म्यू W. CW इक्वल टू काय आन्सर येईल, स्पीड ऑफ वॉटर इक्वल टू काय आन्सर येईल, CAचा आन्सर किती आहे 3 × 10⁸ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर, एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज 4/3. सो इथं 4/3 लिहा. 3 वरती गेला तर वरती बनेल 9 म्हणजे 9/4 होईल तो. कळते, हा 3 इथे वरती जाईल ना, 3 याच्यासोबत मल्टिप्लायला जाईल. आन्सर काय येईल मग CW इक्वल टू 9 वरती येईल 3 × 3 = 9 × 10⁸ अपॉन राहील 4. 9/4 लावा. तुम्ही जर सॉल्व केलात तर तुम्हाला CWचा आन्सर किती भेटेल, आन्सर भेटेल तुम्हाला 2.25 × 10⁸. ओके, मीटर पर सेकंड. ओके, सो या दोघांचे तर आन्सर आपण कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत. या दोघांची पण आपण आन्सर आहे ती कॅल्क्युलेट करून घेतलेली आहेत. ओके, सो एक टास्क तर आपला पहिला टास्क तर झाला कंप्लीट. क्लिअर आहे तुम्हाला, पहिला टास्क आपला आहे तो कंप्लीट झाला. याला थोडंसं स्मॉलमध्ये करतो. पहिला टास्क आपला कंप्लीट झाला, राईट. CA आणि CW आपला काढून झालाय. आता कंडिशन 2 सॉल्व करायची. नेक्स्ट काय करायचं, कंडिशन 2 ला सॉल्व करायचा. कंडिशन 2 ला बघा कसं काय सॉल्व करू ते. यस, कंडिशन 2 साठी आपल्याला काय काढायचं आहे, 2 मध्ये आपल्याला काढायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर ना, हां, ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. कॅल्क्युलेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. सो आता फॉर्म्युला इथे मी लिहून दिलेला आहे तोच यूज करायचा आहे. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय करायचं आहे, ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. फॉर्म्युलासाठी काय हे येईल, वरच्याचा पहिले लिहायचा स्पीड आणि खालच्याचा स्पीड आहे तो नंतर लिहायचा. दोघांचे पण आलेले आन्सर आहेत ते पुटअप करा. ठीक आहे, दोघांची आलेली आन्सर आहेत ती पुटअप करा. जस्ट काढलेलंच आहे आपण. म्यू इथे G आहे आणि वरती आहे वॉटर. आन्सर काय आलं, CWचा आन्सर आहे 2.25 × 10⁸. 2.25 × 10⁸. अपॉनला काय येईल बघा, येस, अपॉनला येईल 2 × 10⁸. 2 × 10⁸. हा तर कट झाला. 2 ने याला डिवाइड करा. ओके, कट वेगळ्या कलरने दाखवतो. हा कॅन्सल झाला. ओके, सो आता आन्सर काय येईल बघा जरा. दोघांना जर तुम्ही डिवाइड केलात ना तर तुमचा आन्सर येईल 1.125 मीटर पर सेकंड. नाही, काहीच नाही येणार, युनिट थोडी नसतो याला. ओके, सो क्वेश्चन एकदा स्क्रीनशॉट क्वेश्चनचा काढून घ्या. ओके, जरा मोठा आहे क्वेश्चन, पार्ट वाईज स्क्रीनशॉट काढा, बरं पडेल. एवढ्या टर्मचा पहिले स्क्रीनशॉट काढा. ओके, आता काढा स्क्रीनशॉट. देन कंडिशन 2चा काढा स्क्रीनशॉट. ही इकडची दुसरी एवढी कंडिशन. ओके, सो आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय आहे ती बघूयात. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलं आहे. क्वेश्चनमध्ये दिलं आहे त्यांनी, ए रे ऑफ लाईट incident in a glass slab making an angle of 60° with the surface. If refractive index of glass is 3/2, calculate the angle of refraction in glass. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित बघा, त्यांनी आता इथे काय दिलेलं आहे ते. ठीक आहे, हा क्वेश्चन
समजते का व्यवस्थितपणे बघा. त्याने असं सांगितलं आहे की रे इज इन्सिडंट ऑन ए ग्लास स्लॅब, म्हणजे इथे ग्लास स्लॅब आहे एक, म्हणजे ही अख्खीची अख्खी अशी ग्लास आहे आणि ह्याच्यावरती ना एक रे आहे ती इन्सिडंट होते. ओके, ह्याच्यावरती ना एक रे ऑफ लाईट इज इन्सिडंट ऑन ए ग्लास स्लॅब, इथून अशी रे आहे ती इन्सिडंट होते. ओके, मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल सरफेस, म्हणजे हा ना इथून असा 60 डिग्रीचा अँगल बनवते. कळते तुम्हाला, इथून हा असा ह्या साईडला 60 डिग्रीचा अँगल बनवतोय. ओके, आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये इन्सिडंट होते. ह्याच्यानंतर मग हा असा आतमध्ये येतो, इन्सिडंट होईल, जसं होईल तसं होईल. क्लिअर आहे, कुठेतरी ह्या डायरेक्शनमध्ये जाईल अवे किंवा हां असं, नंतर हा पुढे जाईल, त्याच्याशी महत्त्व नाही. त्याने आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला हा दिलेला अँगल. ठीक आहे, ह्याला कुठला अँगल बोलतात, ह्याला ग्लान्सिंग अँगल बोलतात. क्लिअर आहे तुम्हाला, ह्याला ग्लान्सिंग अँगल बोलतात, म्हणजे QG बोलतो आपण त्याला. ओके, जर आपण सपोज की याला एक नॉर्मल ड्रॉ केली, जर आपण सपोज की एक अशी नॉर्मल ड्रॉ केली, ओके, इथून एक अशी नॉर्मल ड्रॉ केली, ओके, जस्ट अशी एक नॉर्मल ड्रॉ केली, तर हा जर 60 असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आय हा किती असेल, 30 असेल. ऑब्विसली हा जो अँगल आहे तो 30 असेल, उरलेला 90 मधनं मायनस करायचा. म्हणजे आता इथे आपल्याला थोडक्यात अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे. कळते तुम्हाला, इथे आपल्याला काय दिलं आहे, इन्सिडन्स अँगल दिला आहे क्वेश्चनमध्ये. आय इक्वल टू दिला आहे 30 डिग्री. पुढे बघा काय दिलं आहे, पुढे दिला आहे इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास इज 3/2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय दिला आहे, म्यू. आता लाईट एअरमधनं ग्लासमध्ये पास होते ना, सो ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर किती दिला आहे, 3/2. ओके, सो आता आपल्याला काढायला सांगितलं आहे त्यांनी, कॅल्क्युलेट द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढायला सांगितलं आहे त्यांनी. ओके, आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा काढायचा, आपला फॉर्म्युला घ्यायचा. सो दिस इज आवर फॉर्म्युला. ठीक आहे, थोडा मोठा करतो. याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3/2 दिली आहे. ओके, हे किती दिलेलं आहे, 3/2 दिला आहे. याच्यापैकी कुठला फॉर्म्युला यूज होईल, हा बघा, हा वाला यूज होईल फॉर्म्युला, sin r अपॉन sin d. सो यूज करा, इथे व्हॅल्यू पुटअप करा. काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इक्वल टू, फॉर्म्युला आहे sin r अपॉन sin d. sin r म्हणजे रेअररमधला अँगल, रेअररमध्ये आपला अँगल आहे आय. ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे कुठला काढायचा माहिती आहे ना, हा काढायचा आपल्याला अँगल, हा रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे आर, हा काढायचा आहे. मग साईन आहे माहिती आहे आपल्याला, अपॉन डेन्सर अँगल कुठला आहे, डेन्सर म्हणजे ग्लासमधला अँगल, हा रेअरर असतो, वरचा रेअरर असतो मीडियम, आणि खालचा असतो तो डेन्सर असतो. ओके, सो खालचा मीडियम काढायचा आपल्याला, डेन्सरचा हे काढायचा आहे. मग काय येईल इथे, साईन आर येईल, व्हॅल्यू पुटअप करा. म्यूजीची किती व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू आहे 3/2. साईन आय म्हणजे साईन 30 अपॉन साईन आर, दोघांच्या इकडं पोझिशन आहेत त्या एक्सचेंज करा. येस, दोघांच्या पोझिशन आहेत त्या एक्सचेंज करा. इथे ह्याला इथे क्रॉस मल्टिप्लाय, ह्याला इथे क्रॉस मल्टिप्लाय, काय आन्सर येईल, इथे साईन आर आहे तो वरती जाईल, साईन 30ची व्हॅल्यू असते 1/2. ओके, इंटू हा जो 2 आहे तो वरती जाईल, आणि हा 3 आहे तो खाली येईल. हे बघा, ह्याला इथं उलटा गेला आणि साईन आरला वरती नेला. क्रॉस मल्टिप्लाय करा, समजेल तुम्हाला. सो 2 गेटिंग कॅन्सल, आन्सर किती येईल, 1/3. बरोबर आहे, साईन आर इक्वल टू किती येईल, 1/3. 1/3चा व्हॅल्यू काहीतरी येतो पॉईंटमध्ये, जवळपास तुम्हाला येईल 0.3333.
आता तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह अँगल पाहिजे ना, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पाहिजे. सो आरला ॲज इट इज ठेवायचा, साईनला तिकडे गेल्यावरती इनवर्समध्ये जाईल. सो साईन इनवर्स ऑफ 0.3333. ओके, सो दिस विल बी योर फायनल आन्सर. ओके, हा तुमचा झाला फायनल आन्सर. सो स्क्रीनशॉट मारून घ्या. आता पुढची कॉन्सेप्ट बघणार आहोत, ती खूप महत्त्वाची आहे. पुढची एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, त्यात आपल्याला बघायचं आहे. एवढ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट.